नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7 नंबरचा लेसन अभ्यासणार आहोत. तर बघा 7 नंबरचा लेसनचे आपण या पहिले 2 व्हिडिओ बनवले आहे. आज आपण थर्ड व्हिडिओ बनवत आहोत. तर बघा थर्ड व्हिडिओ हा स्वराज्य पार्टी या पॉईंटपासून आपण स्टार्ट करणार आहोत. स्वराज्य पार्टी, पार्टी मीन्स पक्ष, स्वराज्य पक्ष. तर बघा द मेंबर ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस सच ॲज चित्तरंजन दास, Motilal Nehru put up the idea of contesting elections and obstructing the work of the British government. तर बघा राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास मोतीलाल नेहरू यांनी सरकाराची अडवणूक करण्यासाठी कायदे मंडळात प्रवेश करण्याची कल्पना मांडली. कायदे मंडळात एकदा प्रवेश मिळाला तर सरकाराला अडवता येईल असं त्यांना वाटत होतं. नेक्स्ट बघा, In 1922 the स्वराज्य पार्टी वॉज एस्टॅब्लिश. बघा 1922 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. In 1923 many members of स्वराज्य पार्टी were elected in Central Legislative Assembly and Provincial Legislative Council. तर बघा 1923च्या निवडणुकीत प्रांतिक कायदे मंडळावर स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले. प्रोव्हिन्शियलचा अर्थ या ठिकाणी प्रांत असा होतो. प्रोव्हिन्शियल मीन्स प्रांत. नेक्स्ट बघा, तर बघा प्रांतिक कायदे मंडळावर स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले. मोतीलाल नेहरू, मदन मोहन मालवीय, लाला लजपत राय and N.C. Kelkar when the political movement in the country climbed down. तर बघा यामध्ये प्रामुख्याने मदन मोहनलाल, लाला लजपत राय, मोतीलाल नेहरू, N.C. केळकर यांचा समावेश होता. नेक्स्ट बघा, then the fight in the legislative assembly was strengthened by the स्वराज्य पार्टी. आणि जेव्हा राजकीय चळवळ जी ती गार झाली होती तेव्हा कायदे मंडळातील लढाई ही स्वराज्य पक्षानेच दिली. नेक्स्ट बघा, द सेव्हरली अपोज द अनजस्ट पॉलिसीज ऑफ ब्रिटिश. तर बघा जे ब्रिटिशांचं अन्यायी धोरणं होतं त्यांना प्रखर विरोध केला ह्याच लोकांनी. स्वराज्य पक्षातील जे निवडून आलेले जे लोक होते त्याच लोकांनी ब्रिटिश शासनाचा अन्यायाविरुद्ध प्रखर विरोध केला. नेक्स्ट बघा, दे डिमांडेड दॅट रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट शुड बी गिव्हन टू इंडिया इन फ्युचर. तर बघा या पक्षाच्या लोकांनी भारतात भावी काळात जबाबदार राज्य पद्धती यावी अशी मागणी केली. तर बघा कोणती मागणी केली, तर बघा रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट शुड बी गिव्हन टू इंडिया इन फ्युचर. तर बघा येणाऱ्या भविष्य काळामध्ये जबाबदार शासन पद्धती द्यावी अशी मागणी केली. नेक्स्ट बघा, दे मेड रिसोल्युशन टू बी पास्ड इन द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली फॉर द रिलीज ऑफ पॉलिटिकल लीडर्स फ्रॉम प्रिझन. भारताचे हे जे प्रश्न आहे ते सोडवण्यास भारतामध्ये भावी काळात जबाबदार शासन पद्धती यावी अशी मागणी केली आणि भारताचे जे प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलावली. तर बघा टू कॉल फॉर द राऊंड टेबल कॉन्फरन्स. जे प्रश्न होते ते रिसोल्युशन टू द पास्ट इन द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. जे भारताचे प्रश्न असेल ते सॉल्व करण्यासाठी जे प्रांतिक असेंब्ली जे आहे, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जी आहे, कायदे मंडळ जे आहे त्यामध्ये ते सॉल्व करण्यात यावे. नेक्स्ट बघा भारताचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवली म्हणजेच राऊंड टेबल कॉन्फरन्स. भारताचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवली. नेक्स्ट बघा त्यानंतर बघा पॉलिटिकल लीडर्स फ्रॉम प्रिझन. जे राजकीय कैद्यांना मुक्त करावे. बघा पहिला पॉईंट होता
पॉलिटिकल लीडर्स फ्रॉम प्रिझन. रिलाईज ऑफ पॉलिटिकल लीडर्स फ्रॉम प्रिझन. जे राजकीय लीडर्स वगैरे आहेत त्यांना कैद्यांना मुक्त करावे. त्यानंतर जे प्रश्न आहेत ते प्रश्न गोलमेज परिषदात जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवावी, म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्स. हा झाला फर्स्ट अँड हा झाला सेकंड पॉईंट. द गव्हर्नमेंट रिजेक्टेड मोस्ट ऑफ रिसोल्युशन. आणि बघा, विधिमंडळात ठराव संमत करून घेतला. सरकारने स्वराज्य पक्षाचे बहुतेक ठराव फेटाळले. बहुतेक ठराव जे होते ते रिजेक्ट केले. बघा, गव्हर्नमेंटनी मोस्ट ऑफ रिसोल्युशन, बरेचसे जे क्वेश्चन होते किंवा जे बहुतेक असे प्रश्न जे होते ते फेटाळले, म्हणजे रिजेक्ट केले. नेक्स्ट बघा, सायमन कमिशन. आता सायमन कमिशन काय आहे, नेक्स्ट पॉईंट अभ्यासणार आहोत. तर बघा, द रिफॉर्म्स इंट्रोड्यूस्ड बाय मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ॲक्ट ऑफ 1919 विअर अनसॅटिस्फॅक्टरी. 1919चा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने दिलेल्या ज्या सुधारणा होत्या त्या असमाधानकारक होत्या. 1919च्या चेम्सफोर्ड कायद्याने दिलेल्या ज्या सुधारणा होत्या त्या असमाधानकारक होत्या. नेक्स्ट बघा, हेन्स देअर वॉज अ डिस्कॉन्टेंट अमंग द इंडियन पीपल. आणि त्यामुळे भारतीय जनतेस असंतोष होता. त्यामुळे भारतीय लोकांमध्ये असंतोष होता. डिस्कॉन्टेंट मीन्स असंतोष. ओके, नेक्स्ट बघा, ऑन दिस बॅकग्राऊंड द ब्रिटिश अपॉइंटेड अ कमिशन अंडर द चेअरमनशिप ऑफ सर जॉन सायमन. तर बघा, इंग्रज सरकाराची जी पार्श्वभूमी होती ती 1927मध्ये सर सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन अपॉइंट करण्यात आली. नेक्स्ट बघा, ब्रिटिश अपॉइंटेड अ सायमन कमिशन अंडर द चेअरमनशिप ऑफ सर जॉन सायमन. बघा, एक कमिशन बोलवण्यात आली आणि तिचे चेअरमनशिप कोण होते, तर सर जॉन सायमन. इन दिस कमिशन नॉन ऑफ इंडियन मेंबर वॉज इन्क्लुडेड. आणि या कमिशनमध्ये एकही भारतीय नागरिक नव्हता. नॉन ऑफ इंडियन मेंबर वॉज इन्क्लुडेड. हेन्स द काँग्रेस डिसाइडेड टू बॉयकॉट द कमिशन. आणि जे सरकार आहे स्वराज्य पक्षाने काय केलेले, जे सायमन कमिशन यावर बॉयकॉट केलेले. भारतीय राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातलेला आहे. नेक्स्ट बघा, इन 1928 द कमिशन अराइव्ह इन इंडिया. तर बघा, 1928ला जे सायमन कमिशन आहे ते इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये पोचलं आहे. नेक्स्ट बघा, व्हेअर एव्हर इट अट्राइव्ड द पीपल मेड डेमॉन्स्ट्रेशन्स अगेन्स्ट देम बाय shouting the slogan like Simon go back. तर बघा, 1928 साली सायमन कमिशन भारतात आलं. तेव्हा ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्यांच्या विरोधात लोकांनी निदर्शने केली. सायमन गो बॅक, सायमन परत जा, अशा प्रकारच्या लोकांनी स्लोगन दिल्या किंवा घोषणा दिल्या. नेक्स्ट बघा, देअर वॉज अ लाठीचार्ज ऑन द डेमॉन्स्ट्रेटर्स. आणि जे निदर्शन करणारे जे लोक होते त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. ॲट लाहोर लाला लजपत राय वॉज लीडिंग द डेमॉन्स्ट्रेशन अगेन्स्ट द सायमन कमिशन. आणि या निदर्शकावर लाठीचार्ज करण्यात आला. लाहोर येथे सायमन कमिशनाविरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व लाला लजपत राय याने केले. द पोलीस लाठीचार्ज द डेमॉन्स्ट्रेटर्स. साउडर्स अ पोलीस ऑफिसर अटॅक्ड लालाजी विथ अ लाठी. आणि बघा, लाहोर या ठिकाणी
जे निदर्शन झालं त्या निदर्शनाचे नेतृत्व हे लाला लजपतराय यांनी केले होते आणि जो ब्रिटिश ऑफिसर जो होता सावडर्सने हा जो पोलीस अधिकारी होता त्याने लालाजीच्या छातीवर लाठीने प्रहार केला. नेक्स्ट बघा. आफ्टर द अटॅक इन अ प्रोटेस्ट मीटिंग लालाजी सेड एव्हरी ब्लो ऑन माय बॉडी विल प्रो अ नेल इन द कॉफिन ऑफ द ब्रिटिश एम्पायर. तर बघा लालाजीने म्हणजे लालाजीवर जे सावटर होते त्याने ते पोलीस अधिकाऱ्याने लाठीचार्ज केला. हल्ल्यानंतर निषेध सभेत लालाजी म्हणाले, लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याचा शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे. नेक्स्ट बघा. विथिन फ्यू डेज ऑफ द अटॅक लालाजी डाय. आणि काही दिवसातच लालाजीचे निधन झाले. नेहरू रिपोर्ट. बर्कनहेड सेक्रेटरी of State of India criticized that the Indian leaders cannot draft a unanimously accepted constitution. तर बर्कनहेड जे आहेत ते भारत मंत्री होते त्यावेळचे, त्याने अशी टीका केली होती की भारतीय नेते हे एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाही. कॉन्स्टिट्यूशन मीन्स राज्यघटना ती तयार करू शकत नाही. दिस चॅलेंज वॉज द एक्सेप्टेड अँड अँड ऑल पार्टी कमिटी वॉज फॉर्मेड. आणि हे जे चॅलेंज आहे आव्हान स्वीकारून सर्व नेत्यांनी एकमताने समिती स्थापन करण्यात आली. आणि नेक्स्ट बघा. पंडित मोतीलाल नेहरू वॉज द चेअरमॅन ऑफ दिस कमिटी. आणि पंडित मोतीलाल नेहरू हे या कमिटीचे चेअरमॅन होते. टू एस्टॅब्लिश सेल्फ गव्हर्नमेंट इन कॉलनीज ऑफ इंडिया. तर बघा वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे. पहिला पॉईंट टू एस्टॅब्लिश सेल्फ गव्हर्नमेंट इन कॉलनीज ऑफ इंडिया. सेकंड पॉईंट इम्प्लिमेंट अडल्ट फ्रँचाईज सिस्टम. प्रौढ मतदान पद्धती लागू करण्यात यावी. लँग्विस्टिक्स डिव्हिजन ऑफ प्रोव्हिन्शनल सच प्रपोजल वेअर पुट अप इन दिस रिपोर्ट. भाषावार आणि प्रांतरचना करावी अशी प्रस्तावना या अहवालात करण्यात आली आणि याच अहवालाला नेहरू रिपोर्ट असे म्हणतात. दिस रिपोर्ट वॉज नॉन ॲज नेहरू रिपोर्ट. बाय द एंड ऑफ 1929 indications was the given that if the Nehru report is not accepted by the government then the civil disobedience movement will be started. आणि ह्या ज्या मागण्या आहेत त्या जर गव्हर्नमेंटनी मान्य केल्या नाही, एक्सेप्ट केल्या नाही तर सिव्हिल डिसओबिडन्स मुवमेंट स्टार्ट करण्यात येईल असे सर्वांनी ठणकावून सांगितलं. तर सिव्हिल डिसओबिडन्स म्हणजेच सविनय कायदेभंग ही जी चळवळ आहे ती सुरू करण्यात येईल. ऑन दिस बॅकग्राऊंड इन डिसेंबर 1929 द लाहोर सेशन प्रेसिडेंट बाय मोतीलाल पंडित जवाहरलाल नेहरू बिकॅम मेमोरेबल इन हिस्ट्री. तर बघा 1929च्या डिसेंबरमधील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले लाहोर अधिवेशन ऐतिहासिक ठरलेले आहेत. नेक्स्ट बघा. डिमांड ऑफ पूर्ण स्वराज. पूर्ण स्वराज्याची मागणी. डिमांड ऑफ पूर्ण स्वराज. तर बघा नेक्स्ट. दिस ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस ऑफ डॉमिनंट स्टेट वॉज नॉट एक्सेप्टेबल टू मेनी यंग मेंबर्स. तर बघा जे पूर्ण स्वराज्य आहे वसाहतीचे जे स्वराज्य हे आतापर्यंत राष्ट्रीय सभेचे उद्दिष्टे अनेक तरुण कार्यकर्त्यांना मान्य नव्हते. वसाहतीचे स्वराज्य जे आहे ते अनेक तरुणांना मान्य नव्हते. नॉट एक्सेप्टेड टू मेनी यंग मेंबर्स. यंग लीडर्स लाईक बघा यंग लीडर्स कोण कोण आहेत. मोतीलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस वेअर अ डिमांडिंग कंप्लीट इंडिपेंडन्स दॅट इज पूर्ण स्वराज. तर बघा पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस हे जे तरुण होते याने पूर्ण स्वराज्याची मागणी केलेली आहे. कंप्लीट इंडिपेंडन्स म्हणजेच पूर्ण स्वराज्य. ड्यू टू द इन्फ्लुएन्स ऑफ दिस यंग ग्रुप. आणि हा जो यंग ग्रुप होता तो प्रभावित करणारा होता. नेक्स्ट बघा. In the Lahore sessions of Indian National Congress, resolutions of the
अँटिनिमेंट ऑफ कंप्लीट इंडिपेंडन्स वॉज पास्ड. तर बघा, जी ही पूर्ण स्वराज्य आहे, ते पूर्ण स्वराज्यचा जो ठराव होता तो संमत करण्यात आलेला आहे. पास करणे म्हणजे संमत करणे. नेक्स्ट बघा, थ्रू दिस रिसोल्युशन्स इंडिया नॅशनल काँग्रेस गिव अप द ऑब्जेक्टिव्ह ऑफ डॉमिनियन स्टेटस. तर बघा, जे स्टेटस आहे, पुढे भारतीय संपूर्ण स्वातंत्र्य हे राष्ट्रीय चळवळीचे ध्येय बनले. नेक्स्ट बघा, दिस ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॅशनल मुवमेंट वॉज कम्प्लीट इंडिपेंडन्स ऑफ इंडिया. आणि हे जे ध्येय होतं, एम्स होतं, ते एम्स पुढे संपूर्ण स्वातंत्र्य हे राष्ट्रीय चळवळीचे एक ध्येयच बनले. नेक्स्ट बघा, ऑन 31 डिसेंबर 1929 पंडित नेहरू unfurled the tricolor flag and resolution was passed in which 26 January was declared to celebrate as Independence Day. तर बघा, 26 जानेवारी हा जो दिवस आहे, तो दिवस म्हणजे 31 डिसेंबर 1929 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकवला व 26 जानेवारी हा दिवस स्वतंत्र दिन म्हणून पाळण्यात यावा असं ठरवण्यात आलं. नेक्स्ट बघा, ऑन 26 जानेवारी 1930 people all over the country took pledge for carrying out the freedom movement with non-violence means for attainment of independence of India. तर बघा, 26 जानेवारी 1930 सर्व जे लोक आहेत, सर्व लोकांनी एक देशभर एक प्रतिज्ञा करण्यात आली. 26 जानेवारी 1930 रोजी एक प्रतिज्ञा प्लेज करण्यात आली. त्यामुळे देशामध्ये बघा, एव्हरीवेअर इन द कंट्री द ॲटमॉस्फिअर वॉज चेंज्ड विथ अ न्यू स्पिरिट. आणि 26 जानेवारी 1930 रोजी देशभरामध्ये त्यामुळे देशात सर्वत्र चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7 नंबरचा जो लेसन होता नॉन कॉपरेशन मुवमेंट, हा लेसन आपण आज पूर्ण केलेला आहे.